नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण जीतलाच बरोबर घेतला आहे आणि जीत एक पदार्थ करणार आहे, तो म्हणजे टोस्ट सँडविच। एकदम सोपा प्रकार आहे, कारण ते त्याला बनवता येतं म्हणून ते करायचं आहे। चला आपण टोस्ट सँडविचला काय साहित्य लागतं जीत? हे बघ जीत, आता आपल्याला टोस्ट सँडविचला काय साहित्य लागेल ते सांग। आपल्या टोस्ट सँडविचला बोट दाखव ब्रेड, बोट। हां बटर, हां चटणी, बरोबर। बटाटा, बटाट्याची भाजी केली सांग। बटाट्याची भाजी, आम्ही बटाट्याची भाजी ही करून घेतली आहे बरं का, आधीच करून घेतली आहे। चीज, सॉस, हां काकडी, काकडी, टोमॅटो। टोमॅटो, आणि हा सॉस कसला आहे? टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस, आणि ब्रेड। ब्रेड, आता आपण ब्रेडला पहिलं काय लावायचं आहे? बटर। ब्रेडला पहिले बटर, हां आणि मग सॉस थोडासा, आणि मग हे सर्व बटाटा भाजी काकडी घालायची, मग चीज घालायचं आणि तव्यावर टोस्ट करायला ठेवायचं आहे। ज्यांच्याकडे आपल्याला टोस्ट करायला ते मशीन नाही आहे त्यांनी तव्यावर टोस्ट करायचं। कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते। चला आपण ब्रेडला आता पहिले सर्व साहित्य बटर लावून घालून घेऊया। कर हे बघा जीत, आपण ब्रेडला काय लावायचं आहे? बटर, बटर लावायचं आहे। लावलं, आता काय लावायचं सांग बरं? आता चटणी लावायची ना। हां आता चटणी लावून घेऊ। ही चटणी कसली आहे? कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची आणि लिंबाचा रस। कसली चटणी आहे सांगितलं बघ आपण प्रेक्षकांना। चटणी बास का अजून लावू? बस, बास ना। आता आपण बटाटा भाजी घ्यायची ना। आम्ही बटाटा भाजी पण घालणार आहे आणि काकडी टोमॅटो पण घालणार आहे, हो की नाही जीत? हो, आणि चीज पण घालणार आहे। चीज आवडतं ना जीतला? चीज आवडतं, मस्का आवडतो, म्हणजे बटर आवडतं। पण प्रेक्षक हो काय आहे माहिती आहे का मंडळी, ते आपल्याला बटर म्हणायची सवय नाही आहे, आपण म्हणतो मस्का। तर आता ह्याला मस्का लावून झालेला आहे, चटणी लावून झालेली आहे। आपण हे काकडी ठेवून घेऊया। जीत काय काय घालायचं आहे अजून सांग बरं? काकडी आणि हां सॉस, सॉस घालायचा आणि चीज कधी घालायचं आहे? चीज शेवटी, शेवट घालायचं। आता हा सॉस आपल्याला पसरता येणार नाही, आपण असाच घालून घेतला आहे। हा सँडविच जे लावायचं आहे तुमच्या पसंतीने तुम्ही लावायचं बरं का मंडळी। ही चीजची म्हणजे जीतची पद्धत आहे। बस झालं चीज, बस ना। आणि आपण नेहमीप्रमाणे एक पदार्थ विसरलो, चाट मसाला आम्ही विसरलो, तो आता आम्ही घेतला आहे, थोडासा घालून घेतला आहे। आणि एक ब्रेड अजून लागणार आहे की नाही आपल्याला। आता ह्या ब्रेडला पण मस्का आणि चटणी लावून घेऊया। मस्का नाही, बटर म्हणायचं। आणि तो त्याच्यावर उपडा घालायचा। आम्ही तवा तापायला ठेवलेला आहे आणि आमचं सँडविच आता बनवून घेणार आहे। बस चटणी। हो, हां आता ही लहान मुलं खाणार आहेत म्हणून आम्ही ह्याच्यात तिखट मिरच्या नाही घातल्यात बरं का। नाही तर प्रेक्षक हो तुम्ही काय म्हणाल, केवढी चटणी लावते आहे अश्विनी? तसं नाही आहे, ही चटणी तिखट नाही आहे, कोथिंबीर पुदिना जास्त आहे, मिरची कमी आहे। चला आपलं सँडविच बनलं, आता हे आपण फ्राय करूया। तवा तापायला ठेवला आहे मंडळी, आणि हे जीतप्रमाणेच मी करते। जीत बरोबर करते की नाही? हां बरोबर करते ना, कारण त्याला तव्यावर भाजलेलं लागतं, त्याच्यामुळे आता आम्ही तव्यावर ठेवलं आहे। आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे असं प्रेस करून करून चिकटतं, तसं चिटकवून घ्यायचं। आता आपली एक बाजू झालेली आहे ना जीत। हां मग आता आपण दुसऱ्या बाजूलाही हे बटर लावून घेऊया, म्हणजे आपलं सँडविच एकदम असं कुरकुरीत होईल, हो की नाही? आणि आपण केलेलं आहे सँडविच तव्यावर। आता हे पलटी करून घेऊया। हे बघा या बाजूनी झालेलं आहे। आता हे असं प्रेस करून हे चिकटतं एकमेकाला, आणि मग इथे आपण मध्ये कापायचं आहे, नाही कापलं तरी पण चालून जाईल। आता आपण गॅस बंद करायचा ना जीत? हां गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तव्यावरचं सँडविच काढून घेतलेलं आहे, हे बघा। आता आपण हे कापून घेऊया। आता काय करायचं आहे सांग बरं? आता सॉस घेऊया जवळ, चीज पण काम झालं आहे आपलं, काम झालेलं सगळं बाजूला करूया नाही का आपण, म्हणजे आपल्याला गर्दी होत नाही। आता हे कापायचं आहे ना, पण थोडं गरम आहे, थोडं राहू दे मग कापूया। आता मला सुरी दे, कापायचं आहे ना हे। हां पण ही सुरी आता ह्याला चालणार नाही, मला करवती सुरी दे, करवती। आता ही करवती सुरी आहे की नाही, यांनी छान कापलं जातं सँडविच। तू नको, तू लहान आहेस की नाही बाळा अजून, तुला सगळी कामं नाही जमणार।
वा, चीजचं सँडविच एकदम झकास झालं आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 2 भाग स्वच्छ झालेले आहेत, छान झालेले आहेत आणि एकमेकाला ते चिकटलं आहे. याला टोस्टर आम्ही वापरलेला नाही आहे, आम्ही तव्यावर हे सँडविच केलेलं आहे. आता ह्याच्यावर थोडा सॉस घालूया आणि मग खायला घेऊया. थोडा थोडा सॉस, थोडी थोडी हवी असल्यास चटणी. सँडविच झालं का? हो. हां, मग आता बोल बरं, मला काहीतरी प्रश्न विचार. की आजी तुम्हाला सँडविच आवडलं का? अरे हो, झकास. तुझ्या पद्धतीचं सँडविच मी आता करून बघणार आणि घरी पण स्वराला खायला देणार. तू येशील का माझ्याकडे सँडविच करायला? हो. कारण तू आईला मदत करतोस, मग मला पण करायला ये ना मदत. येशील ना? हो ना. बरं मंडळी, हे जर का सँडविच तुम्हाला आवडलं असेल ना, कारण जीतने केलं आहे, लाईक तो बनता ही आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत. आता जीत नाही आहे, जीत बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.